नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। बुलढाणा येथे 6 वर्षांपासून प्रलंबित वारस नोकरीचा प्रश्न मार्गी। 10 दिवसांत नियुक्तीचा शब्द, संघटनांच्या एकजुटीचा विजय। 6 वर्षांपासून अडकलेले प्रस्ताव मार्गी लागणार। महाराष्ट्र मुस्लिम मेहतर सफाई कामगार संघटना व महाराष्ट्र मेहतर सफाई कामगार संघटना शाखा बुलढाणा या दोन्ही संघटनांनी एकत्र येत जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील सफाई कामगारांच्या वारस हक्काच्या नोकरीसंदर्भातील प्रलंबित प्रश्नावर ठोस पाऊल उचलले आहे। मागील तब्बल 6 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। महाराष्ट्र सफाई कामगार आयोग मुंबईचे माननीय सदस्य तथा राज्यमंत्री दर्जा असलेले श्री शेरसिंग रुककसिक डांगोर हे दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा दौऱ्यावर आले असता संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनातील वारस नोकरीसंबंधी प्रश्न मांडत सविस्तर निवेदन सादर केले। या निवेदनात सफाई कामगारांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचे प्रस्ताव 6 वर्षांपासून प्रलंबित असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली। यावर सकारात्मक प्रतिसाद देत डांगोर साहेबांनी संबंधित प्रकरणे 10 दिवसांच्या आत निकाली काढून नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असा स्पष्ट शब्द दिला। यावेळी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामध्ये प्रमुख कार्याध्यक्ष हाजी लतीफ शेख, महाराष्ट्र विदर्भ अध्यक्ष सलीम शेख चाचा, शिवसेना शिंदे गट संलग्न जिल्हाध्यक्ष राजा शेख, जिल्हाध्यक्ष जावेद शेख, जिल्हा सचिव रईस शेख, जिल्हा उपाध्यक्ष जमीर शेख, तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष नसीर पटेल शेख यांच्यासह इरफान शेख, गणी, अरबाज शेख, नसीर आणि इतर वरिष्ठ व कनिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। संघटनांच्या एकजुटीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे। आता प्रशासनाने दिलेल्या शब्दानुसार 10 दिवसांत निर्णय होतो का, याकडे सर्व संबंधितांचे लक्ष लागले आहे।